हॅलो एव्हरीवन, यूपीएससी आणि एपिक मराठी चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपली जे यूपीएससी तसेच एमपीएससी राज्यसेवा 2025 चा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, त्यासाठी जे आपण आन्सर रायटिंगची सिरीज सुरू केलेली आहे, उत्तर लेखनाचा सराव, ती काही कारणास्तव मदत थांबली होती, तर आपण त्याला कालपासून पुन्हा रिझ्यूम केलेला आहे. तर आज त्या संबंधित आन्सर रायटिंगचा दुसरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये मी यूपीएससीने प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन घेतलेले आहेत ते क्वेश्चन इथे तुम्हाला मराठी माध्यमातून आपण कसे उत्तर लिहू शकतो हे आपण इथे सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. तर हा एक प्रश्न आहे मित्रांनो, 2022चा 150 शब्दासाठी विचारला होता यूपीएससीने, जीएस2 मधला 10 मार्क्ससाठी विचारला होता. प्रश्नामध्ये विचारला होता मित्रांनो कि दिव्यांगता के संदर्भ में सरकारी पदाधिकारियों और नागरिकों की गहन संवेदनशीलता के बिना दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 केवल एक दस्तावेज बनकर रह जाता है, टिप्पणी कीजिए. म्हणजे सरळ सरळ यांचं म्हणणं हे आहे प्रश्नामध्ये की जो अपंगत्व अधिकार अधिनियम आणलेला आहे 2016 केंद्र सरकारने, भारत सरकारने, तर तो जो अधिनियम आहे तो अधिनियम जोपर्यंत समाजात व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जोपर्यंत जागरूकता म्हणा किंवा मग त्यांच्या अपंगांच्या प्रति जे संवेदनशीलता आहे तो निर्माण होणार नाही, तोपर्यंत हे फक्त एक कागद म्हणून किंवा एक विधिक दस्तावेज म्हणून राहील. या संबंधित आपल्याला त्यांनी टिप्पणी करायला लावली आहे, म्हणजे आपले विचार इथे मांडायला लावलेले आहेत. तर या प्रश्नांमध्ये जे त्यांनी म्हटलंय ते उत्तरामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे की पहिली गोष्ट तर आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की हा अधिनियम जो आहे 2016, या अधिनियम आणण्याच्या मागे जे केंद्र सरकारचं जे उद्देश होतं, जे लक्ष होतं, ते लक्ष काय आहे ते आपल्याला इथे प्रस्तावनेत लिहावं लागेल. व त्यानंतर या अधिनियमाच्या पुढे जो अधिनियम आहे तो स्थानिक स्तरावर लागू करण्यासाठी काय समस्या येत आहेत त्या समस्या आपल्याला इथे लिहावं लागेल. तर मित्रांनो, आज काय केलेलं आहे आपण, आजपासून आपण काय करतोय की जे मी व्हिडिओज जे आपण यापूर्वी बनवत होतो, तर प्रश्न जे आहे मी लिहायचो, मग त्यानंतर मी उत्तर इथे लाईव्ह तुम्हाला लिहून द्यायचो. तर लिहिता लिहिता व्हिडिओची लेंथ जी आहे ना ते खूप मोठी व्हायची, म्हणजे 20 मिनिट, 25 मिनिट, 30 मिनिटापर्यंत सुद्धा एक प्रश्न आपल्याला लिहायला लागायचा. तर मी त्यामुळेच आपली जे टाइम जो आहे, टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी व टाइम आपण कमी वेळात इथे बनवण्यासाठी व्हिडिओ मी एक उत्तर अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला इथे यामार्फत हे सांगतोय की आपण कशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतोय. तर प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहू शकतो बघा की दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 हा भारत सरकारद्वारा पारित दिव्यांगांना त्यांचे अधिकार व सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने समानतेला अनुसरून एक कायदा आहे. ठीक आहे. कारण हा दिव्यांगजन अधिकार अधिनियम हा जो राईट टू इक्वॅलिटी आहे भारतीय संविधानाने दिलेला, तो संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराला समाजात पूर्णपणे लागू करण्यासाठी हा अधिनियम आणला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर या कायद्यामध्ये दिव्यांगतेच्या परिभाषेत विस्तार, आरक्षण, समान संधी, त्यानंतर सामाजिक सुरक्षा, न्यायिक संरक्षण व राज्य शासनाची भूमिका या सर्व बाबींवर एक सखोल चर्चा व विशेष आपण म्हणू की यावर लक्ष दिले गेले आहेत. म्हणजे आपण या प्रस्तावनेमध्ये हे सांगितलेलं आहे की हा दिव्यांगजन अधिकार अधिनियम, ज्याला अपंगत्व अधिकार अधिनियम सुद्धा म्हणतात, तर हा अपंगत्व अधिकार अधिनियम कुठल्या कारणांमुळे आणला गेलेला आहे, तर आपण हेच लिहिलं आहे की समाजामध्ये दिव्यांगांच्या प्रति एक आपण म्हणू की एक सहानुभूती व जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच त्यांना सुरक्षा व समानता प्रदान करण्यासाठी भारत सरकारने 2016 हा अधिनियम आणलेला आहे, ज्यामध्ये या काही विशेष बाबी इथे आपण मांडलेल्या आहेत. ठीक आहे. पण प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं काय आहे की हा अधिनियम आणलेला आहे, पण जोपर्यंत समाजात संवेदनशीलता निर्माण होणार नाही, तर तोपर्यंत या अधिनियमाचा आपण म्हणू की पूर्णपणे फक्त एक हा विधिक दस्तावेज म्हणूनच राहील. म्हणून याच्या पुढे काय समस्या आहेत, कुठल्या कारणांमुळे ह्या अजूनही पूर्णपणे या आपण म्हणू की अपंगत्व अधिनियमाची अंमलबजावणी केली गेली नाही, तर हे कारण आपल्याला इथे लिहिणे अपेक्षित आहे. तर जसे पुढे मी लिहिलेले आहे, जसे ही झाली प्रस्तावना, सर्व बाबींवर चर्चा केली. त्यानंतर मुख्य जी बॉडी आहे या आन्सरची ते मी इथे लिहिलेली आहे बघा. भारतीय संविधानामध्ये नमूद समानतेच्या अधिकाराला पूर्णपणे लागू करण्यासाठी जरी हा कायदा तयार केला गेला असला, तरीही त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये विविध स्तरावर विविध समस्या येत आहे. म्हणजे समानता स्थापित करण्यासाठी हा कायदा जरी तयार केला गेला असला तरी विविध स्तरावर, विशेष करून ग्रामीण स्तरावर, आपण म्हणू की लोकल लेवलवर, स्थानिक स्तरावर या अधिनियमाला पूर्णपणे लागू करण्यात अजूनही शासनाला, राज्य शासनाला, केंद्र शासनाला समस्या येत आहेत. आणि त्या समस्या कुठल्या आहेत ते आपण इथे पाहू.
जसे समस्या एक, पहिली जी समस्या आहे ती जागरूकतेचा अभाव. निश्चितच या कायद्याबद्दल आजही 2016 जरी लागू केला असला, आज 2025 आहे, 10 वर्ष आता होत येतील, तरी सुद्धा या कायद्याबद्दल आजही बऱ्याचशा नागरिकांना या कायद्याची माहिती नाही, जागरूकतेचा अभाव आहे. त्यामुळे कायद्याची माहिती नागरिकांना नसल्यामुळे खूप सारे अपंग जे आहे व्यक्ती आहेत ते या कायद्याद्वारे ज्या त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात त्यापासून ते आजही वंचित आहेत. म्हणून हा जागरूकतेचा जो अभाव आहे ही एक समस्या आहे. त्यानंतर अंमलबजावणीत अडचणी, या कायद्याच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहे निश्चितच, कारण कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व संसाधने नाहीत. डेफिनेटली आजही पुरेसे मनुष्यबळ व संसाधने नाहीत, म्हणजे यांचा अभाव असल्यामुळे कायद्याची जशी पाहिजे तशी एक आपण म्हणू की त्या योग्य स्तरावर अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ही सुद्धा एक समस्याच आहे या कायद्यापुढे. त्यानंतर पुढील एक समस्या आहे मित्रांनो, सामाजिक दृष्टिकोन. निश्चितच ही एक खूप मोठी समस्या आहे. याला ऍक्च्युली आपण एक नंबरला ठेवायला पाहिजे होतं, सामाजिक दृष्टिकोन. तरी माझं ते मागे पुढे झालेलं आहे. आजही समाजात अपंग व्यक्तीबद्दल सहानुभूती व समजूतदारपणाचा अभाव आहे. डेफिनेटली. आणि प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी हेच म्हटलेलं आहे बघा, प्रश्नामध्ये सुद्धा जी आपण हा समस्या लिहिली आहे ना, प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी हेच म्हटलंय की नागरिकों की गहन संवेदनशीलता के बिना दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 केवल विधिक दस्तावेज बनके रह जाते हैं. म्हणजे यांनी म्हटलंय की नागरिकांची जे एक संवेदनशीलता आहे, ज्याला आपण सिम्पॅथी म्हणू, ठीक आहे, तर ते संवेदनशीलता जोपर्यंत अपंगत्वाबद्दल, अपंग व्यक्तीबद्दल नागरिकांमध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत हा अधिनियम एक विधिक दस्तावेज म्हणूनच राहील. म्हणून आपण हा मुद्दा इथे लिहिलेला आहे की सामाजिक दृष्टिकोन. आजही समाजात अपंग व्यक्तीबद्दल सहानुभूती व समजूतदारपणाचा अभाव आहे. त्यानंतर न्यायालयीन खटले. डेफिनेटली न्यायालयामध्ये जसं हे कायद्यासमोर समानता आहे, तर इथे सुद्धा या व्यक्तींना सुद्धा तेच नियम लागू आहे आर्टिकल 14 अंतर्गत. म्हणजे मला सांगण्याचं इथे हे आहे की अपंग व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी अनेकदा न्यायालयात जावे लागते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास होतो. बरोबर का? न्यायालयात जर एखादा अपंग व्यक्तीचा कुठला अधिकार मिळवायचा असेल, त्यांचे काही खटला चालू असेल, तर त्यांना स्वतः तिथे हजर राहावं लागते, जे खूपदा त्यांना आर्थिक म्हणा मानसिक जास्त त्रास होतो. आणि ही सुद्धा एक समस्याच आहे. ठीक आहे. त्यानंतर अपंगत्वाचे प्रमाणीकरण. अपंगत्वाचे जे प्रमाणपत्र मिळते, ठीक आहे, विविध शासनाच्या ज्या संस्थांद्वारे प्रमाणपत्र दिले जाते, तर अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी योग्य प्रक्रिया व मानके आजही उपलब्ध नाहीत. म्हणजेच या कायद्यांमध्ये काही प्रमाणात त्रुटी सुद्धा आहेत, ज्यामुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र जे करण आहे, म्हणजे अपंगत्वाचे जे प्रमाणपत्र मिळते, त्यासाठी त्या व्यक्तीला ज्याला ते प्रमाणपत्र हवं आहे त्याला सुद्धा खूप त्रास होतो. म्हणजे बरेचदा आपण पाहतो की ज्याला अपंगत्वाचं प्रमाणपत्र हवं असेल त्याला स्वतः तिथे हजर राहावं लागतं, त्याला टेस्ट करावे लागतात, खूप साऱ्या त्याला त्रास होतो. म्हणजे ही सुद्धा एक त्रुटीच आहे, हा एक अभाव आहे. असं म्हटल्यापेक्षा आपण म्हणू की ही एक समस्या आहे या कायद्यापुढे. ठीक आहे. मग आता याचा निष्कर्ष काय आहे? या कायद्याला आपल्याला पूर्णपणे लागू करण्यासाठी तेच जे त्यांनी प्रश्नामध्ये म्हटलंय, व्यक्तींना, समाजाला या अपंग व्यक्तींबद्दल प्रत्येक नागरिकाला एक संवेदनशीलता बाळगणे आवश्यक आहे, एक जागरूकता बाळगणे आवश्यक आहे, तरच हा कायदा पूर्णपणे लागू होईल. तसेच आपण या निष्कर्षामध्ये लिहिलेलं आहे, या कायद्याचे अंतिम लक्ष्य हे दिव्यांगांना अधिकार व सुरक्षा प्रदान करून समाजात समानता निर्माण करणे हे असले तरीही जोपर्यंत समाजात अपंगांबद्दल सहानुभूती व जागरूकता वाढणार नाही तोपर्यंत हा कायदा एक विधिक दस्तावेज म्हणूनच राहील. ठीक आहे. म्हणजे निष्कर्षामध्ये आपण तेच मांडलेलं आहे जे यांनी प्रश्नामध्ये आपल्याला इथे त्यांनी लिहिणं अपेक्षित होतं. आपण तेच इथे लिहिलेलं आहे की या कायद्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात केल्या गेली होती राईट टू इक्वॅलिटी, समानता स्थापित करण्यासाठी. पण तरी जोपर्यंत लोकल लेवलवर, ग्रामीण स्तरावर विशेष करून लोकांमध्ये जागरूकता व अपंगाबद्दल जे सहानुभूती आहे ते निर्माण होणार नाही, संवेदनशीलता निर्माण होणार नाही, तोपर्यंत हा कायदा एक फक्त कागजी दस्तावेज म्हणूनच राहील, यात कुठली शंका नाही. तर हे झालं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. आज बघा आपण डायरेक्ट उत्तर लिहिलंय, त्यामुळे आपण जास्तीत जास्त 9 ते 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला हे लिहिलेलं पूर्णपणे वाचून दाखवलं. जास्तीत जास्त माझ्या लेवलवर समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बऱ्यापैकी कळलेलं असेल. याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर यामधले जर काही मुद्दे तुम्हाला असं वाटत असतील की तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही लिहायचे आहे तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. तर
अशीच जी आपली सिरीज आहे तेच आपण आता इथून कंटिन्यू ठेवणार आहोत. जोपर्यंत आपला एमपीएससी चा मेन्स जो आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा तो येणार नाही तोपर्यंत आपण या सिरीजला कंटिन्यू ठेवू. आणि जास्तीत जास्त माझं जर टार्गेट आहे की जास्तीत जास्त 2000 उत्तर आपले इथे लिहिणं झाले पाहिजे. जसं आता GS2 सुरू आहे, आपला GS2 चे 100, GS1 चे असे प्रत्येक विषयाचे 200-250 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून 1000 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह इथे करायचे आहेत. ओके, तर भेटूया एक नवीन प्रश्नासह नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.